लागतं नाही पूर्ण पाणी पडलं. मला मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आता उठलोय आणि वाजले 11:15 झाले आणि मला तर आंघोळ करावं फटाफट निघावलं. कपडे सुकटायचे, कपड्याचे घडी मारायचे, दळण द्यायचं, सगळ्या गोष्टी करायच्या. कामं अलग काम आहे, थोडी पटापट कामं करावं लागतात. तर मला दाखवतोच. हे बघा किती पसारा पडलाय आणि पायपामध्ये पाणी राहिलं होतं म्हणून हे बघा सगळं पाणी पडलं. एवढं पसारा आवरायचं आपल्याला, फटाफट आवरूया. पहिला आपण सगळं किचन पहिलं क्लिअर करून घेऊ. आता आपल्या आंघोळ झाले. आता पहिला पेट पूजा, नंतर काम धुया. पहिला पेट पूजा करून घ्या. पहिलं काय दादाने बनवलं ह्यात काय बघूया. पहिला हे प्रोटीन शेक बनवलं दादाने, चांगलं झालं. भाजी दूध आहे आणि चपाती पण असेल. मग हे आता आपण पटकन पिये. असं पटकन काय झालं यार. मित्रांनो ह्याच्यात 2 केळे, 2 बदाम, 2 खजूर, 4-5 काजू आणि अंजीर आणि ओट्स आणि थोडंसं शहद, तर ते टाकून हे बनवलं जातं. तर दादा जिमला जातो म्हणून हे मला पण भेटतं प्यायला. त्याच्याने माझा पण फायदा होऊन जातो, कारण की पोटामध्ये काय नसतं आणि प्रोटीन शेकला पोट सगळं भरलेलं वाटतं आणि सगळे कॅलरी वगैरे, प्रोटीन वगैरे सगळं भेटतं याच्यामध्ये. तर कोणती वे प्रोटीन घेण्यापेक्षा हे घ्या आणि हे प्या. फायनली आपली भांडी सगळी घासून झालेली आहे आणि त्यात आपण धुया. त्याच्यामध्ये ती लीड झालं तर मांडणीवरचं पाणी पडलं तर मांडणी पूर्ण समजून जाईल. म्हणून त्याला एका भांडण काढून ठेवा. ते सुकले पूर्ण प्रॉपर पाणी त्याच्यातलं गेलं की आपण मांडणी आलो. तर मित्रांनो एवढी सगळी भांडी होतं. तर ठेवूया आपण. आपलं पाणी सगळं गेलं तर सगळी भांडी गेलं. तर आता मी पटकन किचन साफ करतो. आता का मी घालणार नाही, डायरेक्ट कामाचे कपडे घालून गळती होते. पटापट किचन क्लीन करूया पटापट, आणखी खूप सारं पाणी पडलं. हे घेऊया आणि हे असं पटकन सगळीकडे फिरूया. हे बघा 5 मिनिटात क्लीन. 5 मिनिटात. क्लीन झालं किचन. हे बघ आता जरा कसं वाटतं. आता जरा बघायला जरा नीट वाटते किचन. हे बघा. तर आता आपण तर मित्रांनो मला आता इंटरव्ह्यू म्हणजे मी त्याशी इंटरव्ह्यू दिलेला परवाच्या दिवशी. तर मला त्या सरांचा कॉल आलेला आणि ते सर मला बोलले होते तू करशील की नाही करशील. बट मला ते
म्हणजे जॉब करायचंच ना पहिली गोष्ट. तर मी जॉब का करतो मलाच कळत नाही माझी काय आहे. आणि थोडंसं पैशांचा विषय मला कळतंय, पण जेव्हा जॉब करायचंच ना मला इंटरेस्टच नाही जॉबमध्ये. पहिली गोष्ट कोणत्याही जॉबमध्ये इंटरेस्ट नाही. हे रिटेल लाईन वगैरे मला आवडतच नाही पहिली गोष्ट. हे काय ते काय इकडं तिकडं. तर स्वतःच आपलं बिझनेस असला पाहिजे. 4 गोष्टी आपण स्वतःवर केला पाहिजे. कोण आपल्याला प्रेशर नाही केलं पाहिजे. स्वतःचं प्रेशर असलं काय बोलायला टेन्शन नाही, काय नाही. हे मला ठीक वाटते. बाकीचं हे ह्याचा एक त्याचा आहे, हे एक बोलणार तर एक मॅनेजर एक बोलणार पाहिजे त्याचा काय फायदा नाही ना. पण त्याच्यामध्ये मग सगळं अटकून जातं. मग आता मला तर असं सुचतंय एक बिझनेस करावा की आता कसं आता बॉटल्स, पाणी बॉटल्स, वॉटर बॉटल्स आता कसं सगळे मार्केटमध्ये आता चालले सगळ्या गोष्टी आहेत. कॅटरर्सवाल्यांना काय पाहिजे असतात की त्यांच्या लेबलिंग किंवा त्यांच्या पॅकेजिंग किंवा त्यांच्या लेबलिंगची बॉटल त्यांना परचेस करायची असते. तर मी असा विचार करतो की बॉटल तयार करायला, पाणी बॉटल आणि स्वतःच तयार करायला. मी तुम्हाला सांगेन एक दिवस म्हणजे झालं मी करणारच आहे. तर बघूया, दादाने एकदा बोलून बघेन दादा काय बोलतोय मला काय नाही. तर दादाने पहिला ऐकून घ्या. मग दादा बघूया काय बोलतो मला सांगतो. तर आता आपण सही कपडे टाकण्यात येऊ शकते. आपण आता हे सगळे हाताला आणि तसा कचरा म्हणजे पहिला आणि मग निघायची तयारी करू. तोपर्यंत मी तर मोबाईल पण चार्जिंग लावून व्हिडिओ काढतो. आपल्याला कामात जायचं व्हिडिओ पाहिजे, कॉन्टेंट पण पाहिजे. कॉन्टेंट क्रिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. कॉन्टेंट पाहिजे. आपण कपडे पण आहेत. हे कपडे काय मम्मीची साडी वगैरे आलेली आहे. मम्मीची साडी वगैरे सगळं आहे. निघालाय कामावर जायला. पहिला काय माहिती आपल्याला दोघांनी कामामध्ये बघत नाही तर आपण नाही राहायचं. घरचेच बरं एकटा जीव सदाशिव. कोणाचं टेन्शन नाही काय नाही. पाण्यानं जरा पटकन बाटल्या घेऊन जातो घरी ठेवणार आणि पटकन निघणार. लाईटी बंद करू घरी येऊन परत शिवाय केला लाईट बूट चालू केलं. तर आपण आता निघतोय वगैरे घालून. ये भाई ऑलवेज फेवरेट स्पार्क. ऑलवेज फेवरेट कारण की स्पार्क लुक देतो ना एकदम भारी. ऊन बघा किती लागते सवाच्या बाहेर. आणि एवढं ऊन वाढले ना आता तर घरातून निघायची पण भीती वाटते. ऊन लागतं ना पूर्ण पाणी पडलंय का आता पूर्ण भिजलोय. पूर्ण शर्ट पूर्ण ओलं झाले पूर्ण. तर आपण जातोय तर कामावर अजून 10 मिनिटात पोहोचायला. असं वाटतं कधी कामात पोहोचलं नाही कधी काय. आपल्याला गाडी पण नाही की हा गाडीने गेलो. आपण मोठी बाप्पा चालत नाही. आपण मिडल क्लास तर गाडी नाही काय नाही घेतलं नाही. दुकानाचं भाकर तेवढं बघतो. तुम्हाला तेवढं करायचं ना आपल्याला खायचं मोठं काहीतरी करून दाखवायचं.
बघूया. तर मित्रांनो एवढं बरं वाटतं ना सावळे थोडंसं बरं वाटलं. सावळीतून झालं भेटत थोडा वेळ. ऊन बघा किती बाहेर ऊन. एवढं ऊन असतं मग कामावर जायचं म्हणजे दिमागाची वाट लागते. पूर्ण भिजलंय बघ. पाठ पण पूर्ण भिजलं. बेकार घाम आला. तर मित्रांनो आपण कामाचे जागा आतमध्ये टाईम झाला लाईक आम्हाला सांग. आपण जेवायला आलो आता 3 साल का छुट्टी बचा के. तर मित्रांनो फायनली झालंय काम आणि आम्ही आता चाललोय घरी. कारण की भरपूर टाईम झालं. वाजले टाका 11 11:15 झाले आले. आणि माझा मित्र आणि आता ह्याला पण सोडतो मी पण. हा पण इथंच राहतो. मला माहीत नव्हतं. तो काल भेटला मला. बोलतो मी पण तिथंच राहतो गांधी चौकात. बोलत चल मग सोबत जाऊ. मी ह्याला घेऊन चाललो तर घरी पोचल्यावर जेवणार वगैरे झोपणार. असं सकाळी डायरेक्ट 10 वाजता उठणार. आणि मग परत तीच रुटीन उद्या कामावर लावणं करा लसूण करा. धावा जाऊ तर तीच आहे. पण काय नाही करावं तर लागेल. मजबुरी आहे. पैसा पाहिजे. लावडा कोण नाही. पैशाशिवाय झाड पण कोण विचारत नाही आपल्याला. चला भेटूया थोड्या टायमाने. आता आपण आलोय घरी जायला. थोड्या वेळ घरी पोचू. पाय खूप दुखतात. काही दिवस जर नव्हतं सोबत असतो आणि त्याच्यामुळे पाय एवढे दुखतात नाही सगळ्याच्या बाहेर. तर घरी जाऊन जेवणार आणि मग लगेच झोपणार. तर व्हिडिओ एडिटिंग करायचे. व्हिडिओ एडिटिंग करून झोपणार. तर मित्रांनो आपण जेवायला बसतो आहे. बघा काय जेवायला. चपाती आहे, भाजी आहे, डाळ आहे, कांदा आहे. तर गाईस आता आपण जेवण झालं तर झोपतोय. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.